आणि भाऊंनी मला सांगितलं की कुणाला मतदान करायचं। आज इथे येत असताना भाऊ मला खूप आज तालुक्याचं सूत्र जर कोण हलवत असेल आणि शहराचं सूत्र जर कोण हलवू शकतो तर तो त्या ठिकाणचा आमदार सगळे सूत्र हलवू शकत असतो। आणि त्या आमदारामध्ये एवढी ताकद असते की पाहिजे तेवढा निधी आणि त्यात सरकारमधले आमदार आणि त्यात आदरणीय अर्जुन भाऊ आमदार म्हटलं तर आपण म्हणजे त्यांच्याकडे डोळे झाकपणे आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे। कारण भाऊ पुढच्या दाराने शिवसेना येते परंतु मागच्या दाराने सगळ्याच पक्षांना भाऊ चालतात असं भाऊंचं नेतृत्व या ठिकाणी आहे। मला आता भाऊ बसल्या बसल्या सांगत होते की एकाही आमदारांनी आतापर्यंत निधी आणला नाही भाऊ, त्यात मी पण आहे, मलाही अजून 1 रुपया मिळाला नाही। परंतु भाऊ वर्षभरात आमदार झाल्यापासून भाऊने 500 कोटी रुपये आपल्या जालना शहराला या ठिकाणी आणले। ते कसे आणले? काही पुढच्या दाराने जाऊन आणले, काही मागच्या दाराने जाऊन आणले। कारण शेवटी राजकारण करत असताना राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं संबंध टिकून ठेवणे आणि तसे संबंध भाऊनी प्रत्येक पक्षाशी टिकून ठेवलेले। त्याच्यामुळे आपल्या शहराची विकासाची गंगा आज जर कुणाकडे असेल तर भाऊंकडे आहे। त्याच्यामुळे आपण कुणाच्याही भूलथापाला या ठिकाणी बळी पडू नका। कारण आपला जो पक्ष आहे शिवसेना पक्ष, हा शिवसेना पक्षाने मागच्या 2.5 वर्षामध्ये जो उठाव केला त्या उठावाच्या नंतर आपण जरा बघितलं जेव्हा आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना ज्या योजना आल्या त्या योजना खऱ्या अर्थाने साहेब असताना आल्या। आज कुणीही म्हणत असेल की लाडकी बहीण योजना आली, आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही कष्ट घेतले, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लाडकी बहीण योजना केव्हा आली? जेव्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये ही लाडकी बहीण योजना आलेली आहे। महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने ही योजना त्या ठिकाणी आणली गेली। आणि जसं तुमच्यासारख्या महिलांना सक्षम करण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं, तसंच मी असेल, दर्शना असेल, अजून ज्या काही महिला आपल्या शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी उभ्या आहेत त्या महिलांना सुद्धा सक्षम करण्याचं काम या ठिकाणी आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब करतायत। त्याच्यामुळे आपल्या जालनाकरांना विनंती करेन की आता तुम्ही 15 वर्ष एकाच माणसाच्या हातामध्ये या ठिकाणी सत्ता देत आला आहात। 15 वर्षामध्ये तुम्ही शहराची अवस्था बघितली आहे। 15 दिवसामध्ये तुम्हाला 1 दिवसाआड पाणी काय तर तुम्हाला 2 दिवसाआडही पाणी या ठिकाणी मिळालं नाही, तरी सुद्धा आपण परत त्या माणसाला या ठिकाणी निवडून देताय। परंतु आता आपल्याला कुठेतरी या 15 वर्षाच्या केलेल्या कामांना बाजूला ठेवून आता आपल्याला आपण परत एक चूक करतोय असं का समजत नाही। पण एवढे पुढचे 5 वर्ष आपल्याला भाऊच्या हातामध्ये म्हणजे शिवसेनेच्या हातामध्ये ही महानगरपालिका या ठिकाणी द्यायची आहे। कारण 15 वर्षाचा कार्यकाळ आपण जर बघत असाल तर 15 वर्षामध्ये ही लोक आपल्याला साधं पाणी देऊ शकली नाही, तर पुढच्या 5 वर्षामध्ये ही लोक आपल्याला काय देणार, तर याकडे आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कारण आपण शहराची जनता आहात, खऱ्या अर्थाने शहराची जनता जर म्हटलं तर ही सुशिक्षित जनता असं आमच्या ग्रामीण भागाची लोक म्हणतात। आणि आपल्या सुशिक्षित जनतेने जर 15 वर्ष ज्या लोकांनी आपलं काम केलं नाही आणि परत आपण त्याच लोकांच्या हातात जर सत्ता दिली तर मग आपल्यासारखं दुर्दैव मला वाटतं या ठिकाणी कुणाचं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याच्यामुळे बंधूंनो, आता पुढचे जे ही 4-5 दिवस आहे, ही 4-5 दिवस अतिशय महत्वाचे 4-5 दिवस आपल्यासाठी आहे। जसं सध्या आदरणीय आंबेडकर भाऊंनी सांगितलं की सगळ्यात महत्वाची निवडणूक जर कोणती असेल तर ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत महत्वाची असते, तशी शहरामध्ये महानगरपालिका ही महत्वाची असते। सकाळी उठलं, नळाला पाणी नाही आलं, कचरा घ्यायला गाडी नाही आली, पहिली शिवी कोणाला बसते? नगरसेवकाला बसते। मग आपण जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपण योग्य माणसाला निवडत नाही, तेवढा त्या 15 दिवसामध्ये आपण कुणाच्या तरी भूलथापाला त्या ठिकाणी बळी पडतो आणि मग चुकीचा माणूस त्या ठिकाणी कुठेतरी निवडून देतो। त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक शहराच्या दृष्टीने तर महत्वाची आहे,
परंतु आपल्या स्वतःच्या ज्याच्या त्याच्या प्रभागाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाची ही निवडणूक आहे. आपल्या प्रभागामध्ये कोण आपल्या सुखदुःखात येऊ शकतं, कोण आपण फोन केलं की तिथे हजर राहतं, कोण आपली कामं करू शकतं, या सगळ्या गोष्टींची आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे. मी खोतकर कुटुंबांना लहान असण्यापासून पाहते. खरं म्हटलं तर या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे. भाऊ 24 तास तुमच्या सेवेत आहे, ताई 24 तास तुमच्या सेवेत आहे, दादू 24 तास तुमच्या सेवेत आहे, आणि आता दर्शना छोट्या छोट्या मुलांना घरी सोडून तीही तुमच्या सेवेमध्ये हजर झालेली आहे. म्हणजे कुटुंबातला प्रत्येक माणूस आज तुमच्या सगळ्या जालनेकरांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. आणि मला सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठा अभिमान या ठिकाणी आल्याच्या नंतर केव्हा झाला असेल तर मी ताईंना सामान्य जनतेत बसवलेलं बघितल्याच्या नंतर झाला. नाहीतर ताई आता सध्या परिस्थिती अशी आहे की सरपंचाची बायको जरी असली की ती नवऱ्या शेजारी बसलेली असते की माझा नवरा सरपंच आहे आणि मी त्याच्या बाजूला बसलेली आहे, आणि तुम्ही एक आमदाराची बायको आहे या ठिकाणी, परंतु तुम्ही सर्वसामान्यामध्ये बसलेला आहात. ही खरी कुटुंबाची ओळख आहे आणि ही खरं दर्शवते की आपण सर्वसामान्यातला माणूस त्या ठिकाणी आपण आमदार म्हणून दिला, म्हणून आज आपल्याला ही लोक या ठिकाणी सर्वसामान्य म्हणून वाटतायत. त्याच्यामुळे बंधूंनो, मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी या ठिकाणी कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपल्या जालना महानगरपालिकेवर काहीही झालं तरी शिवसेनेचाच भगवा झेंडा या ठिकाणी फडकला पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 16 जर सांगायला आता ठरलं तर आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं जातं की सोन्याची कोंबडी देणारी अंडी, तर सोन्याचं कोंबडं देणारी अंडी तुम्हाला दर्शनाच्या रूपाने या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता भाऊंची मुलगी आणि ह्या प्रभागात उभी आहे, परत त्यातल्या त्या दर्शनाचं सासर ह्या प्रभागातलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त निधी जर कोणाला मिळणार असेल तर या प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या सोन्याच्या अंडी देणाऱ्या प्रभागातल्या उमेदवारांना सोडून तुम्ही जरा बॉयलर कोंबडीकडे जरा पळाले तर मला नाही वाटत की तुमच्यासारखे दुर्दैवी या ठिकाणी कोणी राहणार आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे, कारण जनता आता खूप हुशार झालेली आहे. कारण भाऊ जेव्हा विधानसभेला उभे होते तेव्हा जसं दर्शनाने सांगितलं की प्रामुख्याने भाऊ तुम्हाला जर कोणी निवडून आणलं असेल, तुम्हाला असो मला असो, आपल्या ह्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निवडून आणलेलं आहे. तर निश्चित आज दर्शनाने जसं सांगितलं की ती फक्त निवडणुका आली तरच तुमच्यात नसते. 24 तास तुम्ही जेव्हाही निवडणुका असो, काही प्रोग्राम असो, नवरात्र असो, गणपती असो, जे काही समारंभ येतात त्या वेळेला जेव्हा तुम्ही तिला या ठिकाणी बोलवतात तेव्हा ती तुमच्या सगळ्यांसाठी हजर असते. त्याच्यामुळे ती तुमच्यातली नवीन नाही किंवा इतर जे उमेदवार आहेत तेही उमेदवार आपल्या सगळ्यांसाठी नवीन नाहीये. त्याच्यामुळे आपल्या प्रभागातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन की आपण कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता आपण एक विचार केला पाहिजे की आपण कुणाच्या बाजूला या वेळेला झुकलं पाहिजे. आताच भाऊनी जसं आंबेडकर भाऊनी जसं सांगितलं की ते जसं दर्शनाचं भाषण ऐकत होते आणि मीही तिच्याकडे बघत होते की खऱ्या अर्थाने आजचा जो युवक आहे, आता जर नगरसेवक जेव्हा उठतो तेव्हा नगरसेवक काय सांगतो, तो सांगतो की मी प्रभागामध्ये गटर मीटर वाटर याच्या पलीकडे तो कुठलंच भाषण करत नाही. परंतु दर्शनाने जेव्हा सांगितलं की तिच्या प्रभागामध्ये तिला काय काय करायचंय, तिच्या ज्या तरुण असल्यामुळे तिच्या ज्या नवीन संकल्पना तिने सांगितल्या, तर त्या संकल्पना आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण एक सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे आणि तिने जसं सांगितलं की ह्या प्रभागाला एक आदर्श प्रभाग म्हणून ती या ठिकाणी करणार आहे आणि तिचा प्रभाग बघून इतर प्रभागात सुद्धा तिने जसं विकास कामं केली तिचं पाहून एक वेगळे प्रभाग सुद्धा आपल्याकडे होऊ शकतात. आणि खरंच आजच्या या सगळ्या तरुणांनी जे आपल्या नगराध्यक्षपद नगरसेवक पदाला उभे असतील त्यांनी खरंच आता गटर मीटर वाटर हे तर पाहिजेच आहे, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या प्रभागामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी करतात येतात. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट जर दर्शना कोणती करायची असेल तर प्रामुख्याने मी तुला सांगेन की आपल्या महिलांसाठी
आपल्याला त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागामध्ये काय काय करता येईल ते तू त्या ठिकाणी प्रामुख्याने कर. कारण आम्ही बघितलं की विधानसभेत फिरत असताना आम्ही फिरायचो तेव्हा आम्ही ते पॉम्पलेट द्यायचो आणि आम्ही सांगायचो की मी शिवसेनेची उमेदवार आहे. तेव्हा मला त्या बायका पाठीमागून विचारायचे, भाऊ शिवसेनेची म्हणजे तू एकनाथ शिंदेची उमेदवार आहे का? ज्या भाऊने आम्हाला 1500 रुपये दिले त्याची उमेदवार आहे का? तेव्हाच आम्ही तुम्हाला मतदान करू. म्हणजे हा जो महिला वर्ग आहे, हा महिला वर्ग आपण जो केलेलं काम आहे ते आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात ठेवतो. मी असं म्हणणार नाही की हे लक्षात ठेवत नाही, तेही लक्षात ठेवतात. परंतु आता महिलांचा युग आलेला आहे आणि महिलांसाठी जर आपण लढलो आणि महिलांसाठी जर आपण काहीतरी केलं तर निश्चित त्या ठिकाणी महिला त्या आपल्या पाठीशी राहतात. दुसरा कुठलाही विचार त्या ठिकाणी करत नाही. कारण ह्या विधानसभेला असं झालं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगोदरपासून असं चालत आलं की मतदानाच्या आदल्या दिवशी ताई बायका नवऱ्याला विचारतात की मतदान कोणाला करायचं. परंतु ह्या निवडणुकीच्या वेळेला असं झालं विधानसभेच्या की बायकांनी माणसांना सांगितलं की धनुष्यबाणालाच मतदान करायचं, महायुती सरकारलाच मतदान करायचं. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला तुम्ही ही जी 4 उमेदवार आहेत, हे 4 उमेदवार वॉर्डमध्ये अशी विकास कामं करा की पुढच्या वेळेला या महिलांनी सांगितलं पाहिजे की दर्शनाताई सोबत जे कोणी उभं राहील त्याच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी मतदान करू. असं चांगलं काम या ठिकाणी आपण भविष्यात कराल. मला माहित आहे, मी जरी कन्नड सोयगावचे आमदार असले किंवा इथली लेक असले तर भविष्यात भाऊ असतील, दादा असतील, तुम्हाला आमची कधीच गरज पडू देणार नाही. परंतु भविष्यात कधी गरज पडली तर निश्चित आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच आजच्या प्रसंगी सांगते. आणि आपल्याकडनं सगळ्यांकडनं एकच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते की येणाऱ्या 15 तारखेला आपण सगळेजण फक्त वार्ड नंबर 16चेच नाही तर आपल्या संपूर्ण जालना शहराचे सगळेच उमेदवार धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.